What's up guys, welcome back to my channel. My name is मोहित पिसाक आणि आज तुमच्यासाठी अनदर फ्रेश व्हिडिओ घेऊन आलाय. सो फायनली मान्सून इज बॅक आणि पुन्हा एकदा आम्ही एक फॅमिली पिकनिकसाठी चाललो आहे बदलापूरमध्ये. बदलापूर SB फार्म म्हणून आहे. सो तिकडे आम्ही पुन्हा एकदा सगळे भेटणार आहोत. जसं आपण लास्ट टाईम सफाळेमध्ये पाटील फार्म हाऊसमध्ये आपण गेलेले. सो आता पुन्हा एकदा त्याच फॅमिलीसोबत तीच मजा पुन्हा येणार आहे. सो तुम्ही बघू शकता ही जी ग्रीनरी आहे. अजून आम्ही ऑन द वे आहेत, अजून आम्ही पोचले नाही आहेत. आमचे काही फॅमिली मेंबर्स आहेत ते पण डायरेक्टली पोचणार आहे. सो लवकरच आम्ही त्यांनाही भेटणार आहे. सो इथे आमची गाडी इथे तुम्ही बघू शकता की इथे साईडला पार्क केलेली आहे. सो थोडा नाश्ता वगैरे करणार आणि मग पुन्हा आपला प्रवास सुरू होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे, खूप एक्साइटमेंट आहे. येस, आमचे पिताश्री इकडे हजर आहेत. हाय मम्मी, यू वॉन्ट हॅलो हाय हॅलो. आणि आम्ही पहिले इकडे चविष्ट भुजिंग खात आहोत. सो फायनली नाश्ता झाल्यावर आम्ही पुन्हा आमचा प्रवास सुरू ठेवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाईज, कारण आज खूप मजा येणार आहे. येस, सो फायनली आपण फार्म हाऊसला पोचलो आहोत. सो तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली जो फील करतो इकडे, जी इकडे ग्रीनरी आहे, सो इट्स अनबिलिव्हेबल. आय मीन सी, तुम्ही बघू शकता मध्ये पण खूप मस्त मस्त व्ह्यू आहे. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीनच. येस, ग्रेट फिलिंग आहे. आय मीन रिअली व्हेरी ग्रेट फिलिंग. असा आम्हाला बाहेरूनच व्ह्यू दिसतोय. तो ॲक्च्युली म्हणजे आतमध्ये काय असेल आय डोंट नो, बट बाहेरूनच एवढं मस्त वाटतंय ना बघून, की जसं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं की फार्म हाऊस हा असा आहे आणि डिट्टो एकदम प्रॉपर तसाच व्ह्यू आहे ॲक्च्युलीमध्ये. येस, सो इकडे आपली गाडी पार्क होते. पहिला ती गाडी आफ्टर पार्किंग आपण मध्ये आपण जाऊ. तुम्हाला मधला पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. येस येस, सो गाईज इकडे बघू शकता तुम्ही, इकडे कम्प्लिटली फॅमिली आपली आलेली आहे. सो इकडे
मोठे मोठे गेम्स चालू आहेत. ठीक आहे, एक व्हॉलीबॉल खेळतात आहेत तिकडे, त्या साईडला बॅडमिंटन खेळतात आहेत. सो येस, येस. सो गाईज फायनली इव्हिनिंग झालेली आहे आणि इव्हिनिंगचे अराउंड वाजले 7:30 वाजलेत आणि आता अजून पण तुम्ही गाण्याचा आवाज ऐकू शकतात. अजून पण स्विमिंग वगैरे चालू आहे आणि डिनर पण आय थिंक रेडी आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपले सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत हे आतमध्ये सगळे सिंगिंग, देन ॲक्टिव्हिटीज चालू आहे, सिंगिंग, डान्सिंग वगैरे. सो आपण पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो, खूप मजा येते. येस, येस. सो गाईज फायनली मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळचे वाजले आहेत अराऊंड 10. पण तुम्हाला असं वाटत असेल की एवढं ऊन आहे इकडे. सिरियसली आम्हाला असं वाटलेलं की इकडे पाऊस वगैरे पडेल, बिकॉज जे वातावरण होतं काल तसं बिलकुल नाही. सगळे स्विमिंग पूलमध्ये मजा करतात. मी तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे सगळं एकत्र जे काय फार्म हाऊस आहे तुम्हाला दाखवणार आहे. सो येस, लेट्स डू इट. येस, सो हे आमचे सगळे सिबलिंग्स आहेत. से हाय. कसं वाटतंय? मस्त. म्हणजे नेमकं कसं? एकदम झकास. तिचं नाव लिहून घ्या. गारगार वाटतंय. आणि आमचे लाडके काका सुद्धा आहेत इकडे. असं कसं वाट
सो फायनली ते जस्ट लंच झालं आणि मी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. बिकॉज सगळे एकदम एन्जॉयमेंट करत होते आणि कोणाशी इंट्रोडक्शन झालंच नाही. सो आता फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांशी एकदा आपण एकदा भेटून घेऊया. अँड फायनली पाऊसही सुरू झालेला आहे. येस, किती मस्त क्लायमेट आणि एवढी चांगली ग्रीनरी आहे. आणि अजून पण काही मेंबर्स आहे ज्यांचं अजून भेटणं बाकी होतं. आणि आमचा सुधू मामा. येस, कैसा लग रहा है? एकदम एन्जॉय. मग ये ओके में थैंक यू. एंड फाइनली हमारी बिक्री की शान वेस्टर्न निखिल फ्रांस पे. कैसा लग रहा है भाई? See, I've just enjoyed this picnic. Yes. And my baiko. Yes. My baiko. Yeah, No, I am not his baiko. She's my baiko. And we have enjoyed a lot. Yes. We have enjoyed. Yes. Thank you, bro. Carry on. येस, हे आमचे काका. यांना तुम्ही आधीच भेटलेला असतील आय एम शुअर स्विमिंग पूलमध्ये. येस. सो आपण हा येस येस स्विमिंग पूल पाण्यामुळे झालं ते. ही तन्वी से हाय. कसं वाटतंय फार्म हाऊसला येऊन? येस, ही आमची जुई. हॅलो. सो आपण बाकीच्यांना पण भेटूया. आमचा किरण मामा. से हाय. हॅलो. शी इज मिस वर्ल्ड. मिस रश्मिरा वेदक. लाजली आमची मामी मिस वर्ल्ड जागे बट मिस युनिवर्स झोपली. काही नाही, आपण नंतर पण त्यांना भेटूया. आद्या. हॅलो. येस, हिला तर तुम्ही स्विमिंग पूल मध्ये हिला पण बघितलं असेल आय एम शुअर. सो अजून पण भरपूर माणसं बाकी आहेत. सो कितकी हिला तर माहिती आहे. हाय. मामा मामी अजून झोपलेत. सो भरपूर थकले स्विमिंग करून. हाय. येस. हा हा, तुला तर भाई सगळे ओळखतात. येस येस. हा हे परत आले. सो इकडे आमचे दादा आहेत जे इथूनचे जे SB फार्म हाऊस आहे त्यांचे म्हणजे सांभाळतात हे सगळं. सो दादा तुमचं नाव? संभाजी आदिवले. ओके. आणि आपलं नाव सर? कुलदीप आहे. ओके. सो दादा आम्ही 2 दिवस इकडे राहिले. आम्हाला खरंच खूप मजा आली. खूप म्हणजे तुमचं खाण्याची प्रोसेस वगैरे जे काय आहे म्हणजे राहण्याचं वगैरे रूमचं वगैरे खूप आम्हाला बरं वाटलं. सो त्याबद्दल थँक्यू. अजून तुम्हाला काय असं बोलावं असं वाटतंय का की आम्ही आता तुम्हाला थोडक्यात म्हणजे 1-2 प्रश्न विचारतो. आमची जेवणाची सर्व्हिस आणि जेवणाची जी टेस्ट होती ती कशी होती? येस, एकदम मस्त होती. खरंच खूप छान होती. आणि रूमची जी काय फॅसिलिटी आहे रूममध्ये चादर ब्लँकेट वगैरे पाणी वगैरे हां हां ती पण मस्त होती. खरंच मस्त होती. आई तू काय बोलशील? आणि मला म्हणजे खूप
आनंद वाटतो की मी माझ्या म्हणजे फॅमिली मेंबर्सना आणलं, त्याबद्दल मला खूपच बरं वाटलं की हा आम्ही चॉईस केलेला. येस येस. आणि त्यामुळे सगळी सर्व्हिस खूपच सुंदर होती, जेवण छान होतं आणि शांतपूर्ण वागणूक एकदम स्वच्छ होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं परत परत यावं इथे. नक्की नक्की आपण पुन्हा एक सर्वांनी आम्हाला म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आम्ही म्हणजे सेटचं समजून आम्ही करत नाही, आम्ही स्वतःच समजून करतोय. म्हणजे असो नाही तर नसो स्वतःच समजून करतोय आमचं. ओके ओके. नाही खरंच दादा, पण तुम्हाला भेटून आणि खरंच खूप छान फार्म हाऊस होता. नक्की नक्की आम्ही पुन्हा येऊ. ओके, थँक्यू. येस. सो गाईज, फायनली आमची निघायची वेळ झाली. बट त्याआधी मी तुम्हाला एक फार्म हाऊसचा ओव्हरव्ह्यू देतो की फर्स्ट ऑफ ऑल आपलं कॅन्टीन आहे. सो इथे दादा वगैरे सगळे बसलेत, हे सगळं फार्म हाऊस सांभाळतात. सो आपल्याला खाण्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं व्हेज नॉनव्हेज जे काय आपण प्रोव्हाइड करू, जे काय आपण ते सगळे हे आपल्याला सगळं प्लॅनिंग करून देतात. सो येस. सो फायनली आता पाऊस पण थांबलेला आहे. सो ॲक्च्युली पाऊस जरा चालू होता म्हणून आम्ही सगळे बाजूला गेलेले आणि आता जस्ट 5 मिनिट्स बिफोर पाऊस थांबलेला आहे. आणि इकडे SB फार्मचा लोगो दिसतोय तुम्हाला. हा इथूनचा मेन पॅसेज आहे, असं त्यांनी ओव्हरव्ह्यूमध्ये हा पूर्ण पॅसेज दिला आहे. आणि इथे रेन डान्स आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर हा फार्म हाऊससाठी म्हणजे फॅमिलीसाठी पण चांगला आहे आणि फ्रेंड्स वगैरे पण येतात इकडे. एक ग्रुप पण आलेला. सो सगळे म्हणजे ऑलराऊंडर फार्म हाऊस आहे तुम्ही बघायला गेलं तर. आणि हा स्विमिंग पूल आहे, मस्त मोठा स्विमिंग पूल आहे. इकडे छोट्या मुलांचा स्विमिंग पूल आहे आणि त्या बाजूला मोठ्यांचा स्विमिंग पूल आहे. येस. आणि तुम्ही आवाज पण ऐकू शकता. ही आपली फॅमिली आता निघायची पण वेळ झाली आमची आणि एक शेवटचं कराओके शो देन पण निघणार. आणि इकडे असंच मागे भरपूर तुम्ही पॅसेज पण बघू शकता. इकडे एक्स्ट्रा रूम आहे आणि ते रूम्स पण खूप मस्त आहेत. तुम्हाला रूम्स पण दाखवतो. सो हा रूम आहे. हा रूम मध्ये तुम्हाला जे तुम्ही चार्जेस भरतात त्यासोबत तुम्हाला AC सुद्धा आहे आणि ओव्हरऑल हा बेड पण आहे. मिनिमम म्हणजे आपण 3 ते 4 जण तर आरामात झोपू शकतो इकडे. एकदम परफेक्ट बेड सुद्धा दिलं आहे आपल्याला. हे गाद्या वगैरे पण देतात. आता आम्ही ॲक्च्युली एक दिवस इकडेच झोपलेले, सो हे गाद्या वगैरे एका साईडला करून आम्ही सुद्धा निघाले. आणि हा ओव्हरऑल रूम आहे, मस्त रूम आहे, एकदम परफेक्ट आहे. फॅमिलीसाठी, कपलसाठी, सगळ्यांसाठी चांगला आहे. आणि येस, दिस इज अ वॉशरूम. वॉशरूममध्ये पण तुम्ही स्पेस बघू शकता. परफेक्ट स्पेस आहे. इकडे बाथरूम आहे. जर तुम्ही बघायला तर ओव्हरऑल जो फार्म हाऊस आहे मस्त आहे एकदम. मला तर खूप आवडला. तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि ह्याचा जो ओव्हरऑल ॲड्रेस आहे हा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही ॲड करेन ह्याचा जो ॲड्रेस आहे. सो SB फार्म तुम्ही तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा इथे आणू शकतात. विजिट करून पहा एकदा.
हैदराबादमध्ये हा फार्म हाऊस आणि खूप मस्त आहे. 2 दिवस कधी गेले काहीच समजले नाही. सगळ्यांची इच्छा होती की अजून काही दिवस इथे राहावं. तुम्ही क्लायमेटच बघू शकतात. आजूबाजूची ग्रीनरी पण एवढी चांगली आहे, मस्त आहे. आणि खरंच खूप मस्त फार्म हाऊस आहे. अजून जर तुम्हाला फार्म हाऊसबद्दल काही जाणून घ्यायचं असेल सो मला तुम्ही नक्की कॉल करू शकतात. मी हा नंबर पण माझा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन आणि माझा इन्स्टा ID पण आहे. तुम्ही मला मेसेज करू शकतात अबाउट दिस फार्म हाऊस. सो वरती टेरेससुद्धा आहे आणि हा ओव्हरव्ह्यू आहे. हे रूम्समध्ये आम्ही आमचा पूर्ण जो स्क्वेअरमध्ये जे रूम्स होते ग्राउंड फ्लोअर हा आम्हालाच दिलेला. त्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं की फर्स्ट फ्लोअरचा वर पण रूम आहे तिकडे आणि मस्त आहे. इकडे सुद्धा हे जे आहे आपण ते मला मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं. इकडे पण एक नवीन रूम्स होते रेडी. मी आता सगळी आपली फॅमिली आली इकडे चहा प्यायला. सो आपण पण जरा चहा पिऊन घेऊया पहिला आणि देन फायनली बाय बाय. सो फायनली निरोप घ्यायची वेळ आली आणि खरंच म्हणजे खूप बरं वाटलं, खूप मजा आली आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येतील नक्कीच. बिकॉज अजून पण आमचे भरपूर काही काही प्लॅन्स होणार आहेत. सो मी नक्की व्लॉग करून मी नक्की अपलोड करणार आहे. अजून काही अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील सो प्लीज हे लाईक करा, चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. येस, टेक केअर.